शेत जमिनीवरील 7-12 उतार्यावरचा बोजा कमी करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याच्या प्रकरणी करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक इथला महसूल सेवक कोतवाल विनोद बामणकर यांना अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहात पकडलाय। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक येथील लोकसेवक विनोद कृष्णात बामणकर वय वर्ष 29 महसूल सेवक म्हणजेच कोतवाल यांनी शेत जमिनीवरील 7-12 उतार्यावरचा बोजा कमी करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याचा प्रकार उघडकीला आलाय। तक्रारदारांच्या आजोबांच्या नावावर कोगिल बुद्रुक इथं गट क्रमांक 531 क्षेत्र 7 गुंठे अशी शेतजमीन आहे। या जमिनीवर गावातील सहकारी संस्थेकडून कर्ज मंजूर झाले होते, मात्र कर्ज न घेतल्यामुळे 7-12 उतार्यावर नोंद झालेला बोजा कमी करण्यासाठी तक्रारदार महसूल कार्यालयात गेले होते। यावेळी कोतवाल विनोद बामणकर यांनी हा बोजा कमी करून देण्यासाठी 1000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। तक्रारदारांनी याबाबत अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर कोतवाल बामणकर यांनी बोजा कमी करून देण्यासाठी बेकायदेशीररित्या 1000 रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर सापळा रचून कारवाई राबवण्यात आली असता पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून 1000 रुपयांची लाच स्वीकारताना कोतवाल विनोद बामणकर यांना रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो पुणे इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो पथकानं केली आहे।